चला तर मुलांनो, आज आपण पाहूया एकचल समीकरण या टॉपिकवर आधारित प्रश्न. इयत्ता 8वीमध्ये सराव संच 12.1 मध्ये हा प्रश्न विचारला आहे की प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. तर समीकरण असं आहे x - 4 = 3 आणि त्याच्या उकली दिल्या आहेत x = -1, 7 आणि -7. तर आपण एक एक संख्या घेऊन याच्या उकली आहेत का नाही ते ठरवूया. जर x = -1 असेल, आता आपण या ठिकाणी -1 ही संख्या xच्या ठिकाणी टाकून पाहूया. समीकरण ॲज इट इज अगोदर लिहायचं आहे. xच्या ठिकाणी xची व्हॅल्यू -1 टाकायची आहे. कंस काढून घेऊया. -1 आणि -4 यांची बेरीज होईल व चिन्ह वजा लागेल. तर पहा, ह्या दोन्ही संख्या जर सारख्या आल्या तर हे उत्तर बरोबर असतं. हे सॅटिस्फाय झालं का? तर नाही झालं. म्हणून x = -1 ही समीकरणाची उकल नाही. उकल नाही. अशाच प्रकारे बाकीच्या संख्याही आपण घेऊन सोडवू शकतो. आता पहा, जिथे -1 घेतला आहे त्या ठिकाणी आपण 7 घेऊया. बघूया समीकरणाची उकल ही आहे का नाही. जर x = 7 असेल तर समीकरण काय आहे? x - 4 = 3. तर आता xच्या ठिकाणी आपण 7 ठेवूया. 7 - 4 = 3. आता 7 मधून 4 गेले तर राहतात 3. मग 3 = 3. ह्या दोन्ही उकली सेम आल्या आहेत, म्हणजेच ही समीकरणाची उकल आहे. अशाच प्रकारे तुम्ही -7 ही घेऊ शकता. आता 7 ही आलेली आहे म्हणजे -7 नक्कीच समीकरणाची उकल येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.